श्रोते हो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, घर बाहेरून किती घरासारखं दिसत असलं तरी आतून घर दिसायला आधी घरात ती असावी लागते. घरातल्या प्रत्येक कोपऱ्याला, भिंतींना, वस्तूंना तिचा स्पर्श आहे. म्हणून घर घरपण धरून असतं. तिचा स्पर्श नसलेलं घर फक्त दुनियेसाठी म्हणायला घर असतं, पण आतून फक्त नुसतं शरीराचं जगणं आणि वाढणं असतं. श्रोते हो, सायकल चाकाला खूप सारे स्पोक्स असतात, पण त्यांना एकत्र गुंफून ठेवायला मध्यावर जे मजबूत वलय असतं, जे वर्तुळ असतं ना, ते खंबीर वलय म्हणजे ती असते. घराचं ती वलय आहे. म्हणून घराचं चाक हे व्यवस्थित पळत असतं, प्रगती करत असतं. ती ऊर्जा असते घरातली कुठल्याही रूपात, आणि ती ऊर्जा आहे अशी टिकवण्याचं महत्वाचं इंधन म्हणजे आपण आपल्या वागण्यानं, आपल्या स्वभावानं तिला एकरूप करायचं. निश्चित विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. वेळ मिळाला की वेळ देणारे खूप असतात, पण वेळ नसताना सुद्धा जे आपल्याला वेळ देतात तेच खरे आपले असतात. आनंद ही निवड आहे, परिणाम नाही. जोपर्यंत तुम्ही आनंदी राहणं निवडत नाही तोपर्यंत कोणतीही गोष्ट तुम्हाला आनंदी करणार नाही. नातं जोडलं गेल्यावर आपल्यावर जबाबदारी असते. समोरच्यानं ठेवलेला विश्वास जपणं आणि समोरच्याचं कर्तव्य असतं आपल्याशी एकनिष्ठ राहणं. ज्यांना याची जाणीव असते त्याचंच नातं अतूट होत जातं. पोटी असेल ते ओठी आणायला धाडस लागतं. एखाद्याचं ऐकून घेण्यापेक्षा त्याला अधिक समजून घेण्याचा प्रयत्न करा, कारण प्रत्येक जण तेवढं व्यक्त नाही करू शकत जेवढं त्याला वाटत असतं. मनापासून प्रेम करणारा कधीच वेडा नसतो. ते प्रेम समजून घेण्यासाठी कधीतरी मनापासून प्रेम करावं लागतं. प्रत्येकाला प्रेम मिळत नसतं. खूप भाग्यवान असतात ती ज्यांच्यावर मनापासून प्रेम करणारी कोणीतरी एक या जगात असते. आकडा पगाराचा आणि तुकडा जमिनीचा यावरच ठरतो आजकाल खेळ लग्नाचा. सूर्य हा बुडताना दिसतो, पण तो कधीच बुडत नसतो. त्याचप्रमाणे उमेद, विश्वास आणि कष्ट हे ज्याच्या जवळ आहे तो कधीच अपयशी होऊ शकत नसतो. नात्यालाही आयुष्य असतं, म्हणूनच ते जपायचं आणि टिकवायचं असतं. बोटभर चूक हातभर पसरवायची आणि स्वतःची हातभर चूक नगभर दाखवायची, हा लोकांचा गुण आहे. जळणाऱ्या निखाऱ्याचं तापमान एखाद्या शेकोटीप्रमाणे निश्चित असतं. बसणाऱ्यानं शेकोटीपासून किती अंतरावर बसायचं यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. ऊब हवी की चटके हवेत हे ज्याचं त्यानं ठरवायचं असतं. नात्यातील गोडवा टिकवून ठेवायची जबाबदारी ही दोघांची असते, एकाची नाही. पूर्वीच्या काळी शेजारी सुद्धा परिवारासारखे मिळून राहत होते, आणि आज परिवारच
शेजारासारखे राहणारे दिसतात. एखाद्या स्वाभिमानी स्त्रीला जीवनात प्रेम कमी भेटलं तर ती समजून घेते, पण आदर सन्मान भेटला नाही तर तिच्या मनावर आघात होतो. मग किती प्रयत्न केला तरी ती स्वतःच्या मनापर्यंत त्या व्यक्तीला कधीच पोहोचू देत नाही. जेव्हा जीवनात सुख आलं तर त्याची चव घ्या मिठाई समजून, आणि जेव्हा कधी दुःख आलं तर त्याचीही चव घ्या औषध समजून. सगळ्याच गोष्टी या शब्दात व्यक्त करता आल्या असत्या तर जगात कोणीच कधी रडलं नसतं. एखाद्या प्रश्नाचं उत्तर देण्याची वेळ एकदाच येते, तो क्षण निष्ठू द्यायचा नसतो. तडजोड म्हणजे सुखी आयुष्याचा पासवर्ड. आयुष्यात भावना महत्वाच्या असतात. जर आपण प्रतिसाद दिला तर त्या वाढतात, जर आपण दुर्लक्ष केलं तर त्या मरतात, आणि जर आपण आदर केला तर त्या कायम टिकून राहतात. वापरणारे अनेक जण भेटतील, पण जपणारं कुणीतरी एकच असतं. परफेक्ट असं काही नसतं, ते परफेक्ट करावं लागत असतं. शरीर सुखाच्या पलीकडची वाट असावी प्रीतीची, गंध नसावा वासनेचा, प्रीत करावी हृदयाशी हृदयाशी. स्वतःचं शिक्षण आणि परिस्थिती ही अनोळखी माणसापासून झाकून ठेवल्यानं बदलत नसते, पण माणसाची ओळख दोन प्रकारची असते. एक त्याची आर्थिक आणि शैक्षणिक बाजू, तर दुसरी असते त्याची माणुसकी आणि प्रामाणिकपणा. पहिली ओळख तोपर्यंत राहते, मात्र दुसरी तो गेल्यानंतरही कोणी विसरत नाही. जे चिरंतन असतं ते शाश्वत असतं. तरीही जिथं शिक्षण, परिस्थिती आणि माणुसकी, तिथंच तर देवाच्या कल्पनेतील माणूस असतो. डोळे आणि स्पर्श हे शब्दापेक्षा छान बोलत असतात. कोणत्याही गोष्टीत भांडणाचा विषय आला तर माघार घ्या, विजय तुमचाच असेल.